Good morning, ma'am. We will start now. आवाज येतोय सर्वांना क्लिअर? Good morning, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Good morning, ma'am. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आजपासून आपला रोज 9 वाजता तुमचं कुणाचं काही असतं का लेक्चर किंवा प्रॅक्टिकल? मेकॅनिकल डिव्हिजन ए नाही. असतं का? नाही मॅम. नाही, ऍक्च्युली मॅम ma'am. डिव्हिजन अजून आलेत नाहीये. डिव्हिजन जरी नसतील आलेले तरी ए किंवा बी डिव्हिजन पैकी कुठल्या डिव्हिजनला सकाळी तुमच्या टाइम टेबल मध्ये काही आहे का? No, ma'am. नाही, ma'am. नाही. हो मॅम. ओके, सो आपण इथून पुढे रोज सकाळी आपलं रेग्युलर लेक्चर असो किंवा नसो, आपलं 9 वाजता रोज लेक्चर असणार. त्यामुळे हा टाइम स्लॉट कुणाला देऊ नका एक्स्ट्रा लेक्चरसाठी. ठीक आहे, हा टाइम स्लॉट जो आहे हा रोजचं लेक्चर आपलं कम्युनिकेशन Ma'am, स्किलचं असणार. Thursday ला लेक्चर आहे. मॅम थर्सडे ला Thursday लेक्चर ला- आहे. हा मॅम. ओके, मग थर्सडे सोडून इतर सर्व वार. ठीक आहे, ओके मग मॅम. ते सॅटरडे असो संडे असो आपल्याला रोज लेक्चर घ्यावे लागणार. कारण सुरुवातीला थोडा स्पीड जो आहे तो आपल्याला कमी ठेवावा लागणार. म्यूट करून टाका तुमचे माइक्स. तो उगाचच घाई गडबडीत आपण सगळं पोर्शन कम्प्लीट करण्यापेक्षा हळू जाऊयात थोडं. आणि ज्या दिवशी आपलं ऑलरेडी म्हणजे 10 वाजता लेक्चर आहे फक्त त्या दिवशी कधी कधी कसं एक्स्ट्रा लेक्चर असणार ते मी तुम्हाला सांगत जाईल. पण मॅक्सिमम लक्षात ठेवा की आज आणि उद्या तर म्हणजे जसं आज 9 वाजता आहे तसं उद्या सुद्धा तुमचं 9 वाजता एक्स्ट्रा लेक्चर असणार. आजपासून आपण पहिल्या युनिटला सुरुवात करणार. बरेच मुलं ग्रुपवरती अजून पण कन्फ्यूज आहे की नेमकं काय लिहायचंय करिक्युलम कॉपी मधलं किंवा किती पेजेसची नोटबुक बनवायची. मी तुम्हाला आधीच क्लिअर केलंय की 200 पेजेस नोटबुक जी आहे ती तुम्हाला सीएमएसच्या थिअरीसाठी करायची आहे आणि 100 पेजेस जी आहे ती प्रॅक्टिकलसाठी. आणखीन दुसरी महत्वाची सूचना, रजिस्टर साईज पाहिजे की छोटी नोटबुक पाहिजे तर इट्स अप टू यू. है ना, तुम्ही कशात नोट्स लिहिणार हे तुमच्यावरती अवलंबून आहे. देर इज नो बार, देर इज नो रूल अबाउट की तुम्ही रजिस्टरच घ्यायचं की छोटी नोटबुक घ्यायची. व्हॉट एव्हर जे काही तुम्ही परचेस केलेलं आहे कीप इट ऍज इट इज अँड यू कॅन स्टार्ट रायटिंग. करिक्युलम सर्वांनी लिहिलंय? जे पहिल्या लेक्चरला होते त्यांना विचारते, करिक्युलम सगळ्यांचं लिहून झालं? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Now every time when our lecture will start, keep notebook and pen ready. सगळ्यांनी नोटबुक आणि पेन रेडी ठेवायचं आहे. एव्हरी डे आय एम गोइंग टू मेक यू टू राईट समथिंग. थोड्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत. थोड्या मी तुम्हाला पीपीटी किंवा पीडीएफ शेअर करून
करून अशा पद्धतीने देणार आहे. बुक परचेस करायची गरज नाही. देयर इज नो नीड टू परचेस. आज येतोय ना सर्वांना क्लिअर? मॅम आवाज येत मॅम नाही. थेरी नोटबुक मध्ये लिहायचं आहे. मॅम थोडा आवाज ब्रेक येत होतोय. नाही. ब्रेक होतोय आवाज मॅम. ब्रेक होतोय सर्वांना? हो Yes, ma'am. ओके, जस्ट अ मिनिट. If it is clear now. Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, सो सर्वांना ऐकायला आलंय की 200 पेजेसची जी नोटबुक आहे ती तुम्हाला करायची फॉर थिअरी लेक्चर. ओके, आणि सायमल्टेनियसली जेव्हा आपण थिअरी लेक्चर घेणार आहोत त्यावेळेला सायमल्टेनियसली आय विल आस्क यू टू राईट समथिंग इन दॅट नोटबुक. So keep your notebook and pen ready every time when you will join for this lecture. Okay. Now today we are going to start with our first unit. The name of the unit is, काय नाव आहे पहिल्या युनिटचं? Communication theory. Communication theory and practice. Communication theory and practice. Practice. Communication theory and practice या युनिटला तुम्हाला 10 तास देण्यात आले. म्हणजे 10 lectures we need to engage for this first unit. Okay? As communication topic is very new to you and as the content of this topic somehow not relating with you till whatever you have studied, आजपर्यंत जे तुम्ही अभ्यास केलेला आहे त्यापेक्षा थोडे वेगळे टॉपिक्स असल्या कारणामुळे हे युनिट जे आहे ते आपलं थोडेसे जास्त लेक्चर्स घेतो. तुम्हाला जर का कुठल्याही लेवलला काहीही वाटलं की अडचण आहे, समजत नाहीये, ही कन्सेप्ट आम्हाला नीट कळालेली नाही, यू कॅन आस्क मी एनी टाइम. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की वेन लेक्चर विल स्टार्ट यू हॅव टू गिव्ह युअर फुल कॉन्सन्ट्रेशन. आजूबाजूचे जे मी पहिल्या लेक्चरला सुद्धा सांगितलं की तुमच्या पाठीमागे जर का इतर आवाज असतील तर तुमचं लोकेशन चेंज करून बसा, त्या आवाजात बसू नका, जेणेकरून तुमचं लक्ष जे आहे ते डायव्हर्ट होईल. सो कम्युनिकेशन स्किल या सब्जेक्ट पुरतं मला तुम्हाला हे सांगायचंय की तुम्ही जर का लेक्चर्स व्यवस्थितरित्या अटेंड केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या अभ्यासाची गरज उरणार नाही. During lecture only every concept and every definition will be made very clear to you so that you will not have any misunderstanding. कुठल्याच प्रकारचा गैरसमज किंवा कुठल्याच प्रकारचं कन्फ्युजन या सब्जेक्ट पुरतं तरी राहणार नाही. That's why be attentive, and if you will have any doubt at any point of explanation, do let me know, ask me. I'll be always there to make all your doubts clear. कुठलीही अडचण, इंग्लिश मधलं एक्सप्लेनेशन नाही समजलं, परंतु काही इन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने कृपया कॅरी आउट करा की बाहेरचे तुमचे जे पाठीमागचे आवाज आहेत ना ते थोडे कट करा. आस्क युअर फॅमिली मेंबर्स टू कीप क्वाइट और चेंज युअर लोकेशन. जबरदस्ती ओढून ताणून बसू नका. अटेंटिव्ह पोझिशनला बसा. जर का घरात टेबल आणि चेअर स्पेअर होत असेल तर बसा ऍज इफ यू आर सिटिंग इन द क्लासरूम. झोपून लोळून किंवा लेक्चर सुरू करून अशा पोझिशन मध्ये, अशा पोस्चर मध्ये अभ्यास करायला बसू नका. कारण ऑलरेडी ऑनलाईन एज्युकेशन मध्ये तुम्हाला अनेक गोष्टी तुम्ही मिस करता आहात आणि त्यात जर का तुमचं पोस्चर आणि ऍटिट्यूड निग्लिजन्सचा असेल तर इथे टेक्निकल एज्युकेशन मध्ये स्पेशली तुम्हाला सर्व्हाइव्ह करणं सोपं राहणार नाही. सो आय ट्रस्ट यू ऑल. माझा तुमच्या सगळ्यांवरती विश्वास आहे की तुम्ही इथपर्यंत आलात याचा अर्थ तुम्ही नक्कीच सिन्सिअर आणि डेडिकेटेड असाल टुवर्ड स्टडीज. आणि या सगळ्या सूचनांचं अतिशय काटेकोरपणे पालन केलं तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची डिफिकल्टी या सब्जेक्ट पुरती राहणार नाही. So always be attentive and be alert as far as attending the lectures are concerned. असं अज्युम करायचं जसं काही तुम्ही कॉलेजच्या क्लासरूम मध्ये बसलेले आहात. तुम्हाला सगळे
बघता आहात, जर का पॉसिबल असेल तर सकाळी उठून फ्रेश होऊन अंघोळ करून अम्बियन्स क्लीन करून अशा पद्धतीने बसा. ठीक आहे. नाउ यू आर नॉट किड्स की मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजे, पण स्टील आय बिलीव्ह की तुम्ही या सगळ्या गोष्टी करता आहात आणि करत राहाल पूर्ण सेमिस्टरभर. ओके, सो कॅन वी बिगिन? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Screen with you. Before that, I wish to ask you simple questions. सगळ्यांनी ऍट वन स्वतःला अनम्यूट न करता 1 by 1 अनम्यूट करून मला आन्सर करा. ठीक. तुम्ही कम्युनिकेशन हा शब्द ऐकलेला आहे? Yes, ma'am. Oh, डेफिनेशन ma'am. पार्ट Yes, ma'am. नाहीये तुमच्याकडनं. मला फक्त एवढं सांगा की तुमच्यासाठी कम्युनिकेशन म्हणजे काय आहे नक्की? कम्युनिकेशन करतात म्हणजे काय करतात? Conversation. Sharing the संवाद. emotions and feelings is called as वार्तालाप संवाद. करणे. येस. अजून टीचर दोन व्यक्तींमध्ये होणारे संवाद. दोन व्यक्तींमध्ये होणारे संवाद. बरोबर आहे. कम्युनिकेशनची डेफिनेशनच झाली की दोन वार्तालाप करणे. वार्तालाप करणे. sharing the feelings वार्तालाप. and experience. येस. पण पर्सनली तुम्ही जेव्हा कम्युनिकेट करतात, तुम्ही जेव्हा पर्सनली कम्युनिकेट करतात ऍज अ स्टुडंट, व्हॉट डू यू कम्युनिकेट विथ युअर फ्रेंड्स? काय कम्युनिकेट करतात? फिलिंग्स कम्युनिकेट करतात की न्यूज कम्युनिकेट करतात की काही गॉसिप्स करतात इतरांबद्दल? व्हॉट डू यू एक्झॅक्टली कम्युनिकेट? किंवा काय कम्युनिकेट करायला? सर्वच करतो. पण सगळ्यात जास्त समजा तासन तास एखाद्या कम्युनिकेशन मध्ये आपण घालवतो, त्यावेळेला नॉर्मली तुम्ही ऑब्झर्व केलंय का की तुम्ही कशाबद्दल बोलतात? बेसिक इन्स्टिंक्ट. समजा फॉर एक्झाम्पल, इफ यू आर फीलिंग बोर, you call up your friend, text to your friend. What do you communicate generally on an average? काय communicate करतात? What was your day? What Hmm. are you doing now? Yes, exactly. What are you doing now? How you are feeling exactly? If you are feeling bored, if you are happy, if you are sad, if you are bored, if you are fed up, in number of feelings. whatever happening around us. Yes, exactly. So, what I'm trying to tell you that whenever you are communicating anything, if my voice is clear, Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. so the basic concept behind communication is that being human beings, आपण मनुष्य प्राणी जे असतो, आपण जेव्हा कम्युनिकेट करतो, जेव्हा बोलतो, दुसऱ्याशी संवाद साधतो, त्यावेळेला सगळ्यात आधी जी आपली बेसिक नीड असते ती म्हणजे शेअर होणं. शेअरिंग म्हणजे काय? म्यूट करा बरं तुमचे माइक्स. पृथ्वीराज पाटील कोण आहे? मी असं नाव घेऊन मग तुम्हाला सांगायचंय का? माईक अनम्यूट करू नका. अननेसेसरी डिस्टर्ब होतं. दिस इज ऑल्सो काइंड ऑफ कम्युनिकेशन. जेव्हा आपण शेअर करतो, तो बेसिक डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन जी आहे ती शेअरिंग आहे. व्हॉट डू वी शेअर? वी शेअर आवर थॉट्स, आपले विचार शेअर करतो. वी शेअर आवर फिलिंग्स, आपल्या भावना. वी शेअर इन्फॉर्मेशन, माहिती जी आपल्याकडे असते ती आपल्याला वाटतं दुसऱ्याला द्यावी जेणेकरून दुसऱ्याची मदत व्हावी. वी शेअर आवर व्ह्यूज, आपली मतं. वी शेअर आवर ओपिनियन्स. नाउ basic fundamental of communication is that in this process at least two persons or two human beings must be involved. दोन व्यक्ती पाहिजे ना, एक बोलणारा आणि एक ऐकणारा. नुसताच बोलणारा असेल तरी चालणार नाही, नुसताच ऐकणारा असेल तरी सुद्धा चालणार. दॅट मीन्स दॅट कम्युनिकेशनची जर का आपण बेसिक डेफिनेशन बघितली कुठल्याही ह्युमन बिईंग साठी, जो व्यक्ती बोलायला शिकतो, लहानपणी लहान मूल जे बोलायला शिकतं, तर ते अर्धवट भाषेमध्ये काहीतरी दाखवतं, काहीतरी तुटक्या मुटक्या शब्दामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. इंटेन्शन ऑफ द किड इज टू गेट शेअर्ड. सो लँग्वेज कडनं आपली पहिली सगळ्यात बेसिक रिक्वायरमेंट किंवा गरज असते टू गेट शेअर्ड.
So the basic definition of communication is, or you can say that it is the fundamental definition of communication which is applicable to all those who know the language. ज्यांना भाषा माहिती आहे किंवा भाषा माहिती नाहीये, जसं की animals, they don't have language, but still they get communicated. They make a specific sound and they communicate their feelings to their group of other animals. That could be animals, that could be birds, that could be any kind of insects. They used to get communicated. म्हणून मग ते एकमेकांच्या मागे जातात. एक पर्टिक्युलर साऊंड केलं की कळतं की आता धोका आहे, आता डेंजर आहे. तर ते त्यांच्या प्रकारचे एक प्रकारचं कम्युनिकेशनच आहे. जरी त्यांच्याकडे आपल्यासारखी इंडिपेंडंट लँग्वेज नसली तरी सुद्धा त्यांचं पण काय इंटेन्शन आहे? टू गेट शेअर्ड. सो ही आपल्या कम्युनिकेशनची किंवा कम्युनिकेशन या एवढ्या मोठ्या कन्सेप्ट त्या पाठीमागची पार्श्वभूमी जर बघितली तर ती आहे शेअरिंग. दिस इज द जेस्ट अँड दिस इज अ कोअर ऑफ दिस सब्जेक्ट. या सब्जेक्टचा पाया किंवा बेसिक जर असेल तर तो आहे शेअरिंग. आणि ज्याला ही डेफिनेशन कळाली त्याला पुढच्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात की वाय कम्युनिकेशन ऍज अ स्किल अँड वाय इम्पॉर्टन्स इज गिव्हन टू कम्युनिकेशन. अन्न, वस्त्र, निवारा या 3 बेसिक रिक्वायरमेंट्स बरोबर स्वतःच्या मनात असलेले विचार, स्वतःकडे असलेली माहिती दुसऱ्यांना पोहोचवणं ही सुद्धा तितकीच महत्वाची बेसिक रिक्वायरमेंट आहे आपली. आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी स्किलफुली करायला लागतो त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये एक मोठा आमूलाग्र बदल होतो. How the way we get shared matters a lot. Why? Because communication is the major source of collecting knowledge, collecting information. Communication करणं म्हणजे बोलणं आणि ऐकणं या प्रोसेस मधनं आपण आपल्या जीवनातलं मॅक्झिमम नॉलेज, मॅक्झिमम इन्फॉर्मेशन आणि मॅक्झिमम फिलिंग्स शेअर करत असतो, जी की आपली बेसिक गरज आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा जर का पाया कम्युनिकेशन असेल तर मग ते कसं सिस्टमॅटिकली प्लॅन केलं पाहिजे, ते कसं इम्प्रूव्ह केलं पाहिजे जेणेकरून आपण एफर्टलेस किंवा स्मार्ट वर्क करून आपलं नॉलेज अपग्रेड करू, आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करू आणि आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये असे काही चेंजेस करू जेणेकरून आपल्या कम्युनिकेशन मधनं आपल्याला नुकसान होता कामा नये. झाला तर तो आपल्याला आणि आपलं बोलणं ऐकणाऱ्याला फायदा होईल. माझ्या या ओळीचा अर्थ तुम्हाला कळाला का? की आपल्या कम्युनिकेशन मधनं दुसऱ्याला नुकसान होता कामा नये, झाला तर फायदा होईल समोरच्याला पण आणि आपल्याला पण. याचा अर्थ तुम्हाला कळाला का? व्हॉट एक्झॅक्टली आय मीन? Okay, we will come back to this statement once again. Before that, I wish to give you definition part. आणि definition लिहायला आता सगळ्यांनी तयार राहायचं. I'm going to share my screen with you. If it is visible to you, just let me know की तुम्हाला दिसतंय communication. Just a second, I haven't allowed Teams to my. If my screen is visible? Yes, Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. ओके, आता इथून Yes, पुढे ma'am. लक्षात ठेवायचं की माझी जी स्क्रीन आहे ती बदललेली आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला म्यूट केलं की लगेच म्यूट आणि अनम्यूट हे जे काही तुम्ही करतात माझ्याशी उत्तर देताना तर ते थोडंसं पाळायचं जेणेकरून लेक्चर डिस्टर्ब होणार नाही. नाव हिअर इन दिस पर्टिक्युलर युनिट व्हॉट यू आर गोइंग टू गेट कोर्स आउटकम म्हणजे तुम्हाला नक्की काय मिळणार आहे. तुम्हाला इथे प्रोसेस, टाइप्स ऑफ कम्युनिकेशन आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेटर कसं बनलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती दिली जाईल. कम्युनिकेशन ही प्रोसेस कशी आहे, कम्युनिकेशनचे टाइप्स काय काय आहेत आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेटर बनण्यासाठी कुठकुठल्या गोष्टी तुम्हाला कॉन्ट्रीब्युट करायच्या आहेत. ओके, दिस इज ऑल यू आर गोइंग टू गेट विथ युअर
फर्स्ट अप्रोच विथ कम्युनिकेशन. आपण बघणार आहोत मीनिंग, डेफिनेशन, एलिमेंट्स आणि टाइप्स. Concepts are very easy to understand and make it as easy as you are getting communicated on your daily basis. खूप काहीतरी कठीण, खूप काहीतरी डिफिकल्ट शिकायला मिळणार आहे असा अप्रोच न ठेवता, असा ऍटिट्यूड न ठेवता, असा ऍटिट्यूड ठेवा की ही काहीतरी अशी गोष्ट आहे की जी डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही करता आहात आणि याबद्दल तुम्हाला थरर नॉलेज मिळाल्यानंतर तुमची ही ऍक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होईल. ओके. Now the very first part that we are going to see about communication is meaning and definition of word communication. If my slide is visible? Yes, ma'am. Yes, Yeah, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, now I'm going to read the first line, first word. प्रत्येक एक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. If you will come across any new word किंवा तुम्हाला जर वाटलं की या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित नाहीये, मला इंटरप्ट करा, माझ्याकडनं अर्थ समजून घ्या आणि लक्षात नसेल राहणार तर जस्ट नोट इट डाऊन इन युअर नोटबुक दॅट यू हॅव केप्ट विथ यू. ओके. नोटबुकला काय करायचं, जो तुमचा हे असतो काय म्हणतात, जे मार्जिन असतं, त्या मार्जिनला एक लाईन मारून ठेवायची आणि जे जे नवीन वर्ड्स तुम्हाला या स्लाइड्स मध्ये येणार आहेत ते तिथे लिहून त्या मार्जिन मध्ये त्याचा अर्थ लिहिण्याची सवय करायची. एव्हरी टाइम कीप इन माइंड की मार्जिन मध्ये नेहमी आपले वर्ड्स, जे डिफिकल्ट वर्ड्स येतील त्यांचे अर्थ लिहा. म्हणजे सायमल्टेनियस वोकॅब्युलरी तुमची डेव्हलप होऊन जाते आणि जेव्हा तुम्ही या टॉपिक साठी परत प्रिपेअर करणार आहात तेव्हा हे वर्ड झाल्यावरती तुम्हाला ते रिकॉल पण होऊन जाते. ओके. सो आय एम गोइंग टू रीड द फर्स्ट लाईन. कम्युनिकेशन इज अँड Communication is an essential element in every field of life. आपल्या आयुष्यामधल्या प्रत्येक एका विभागात किंवा भागामध्ये कम्युनिकेशन हे फार इसेन्शियल एलिमेंट आहे. आता कम्युनिकेशन कसं कसं असू शकतं? इट मे बी रिटन. स्क्रीन दिसत नाहीये माझी? Someone has just text me की दिसत नाहीये. जर एखाद्या कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर टीम मधनं लिहिलं चालेल ना? हा? थिअरीच्या बुक मध्ये लिहिलं चालेल ना? नोटबुक मध्येच लिहायचंय. जेव्हा आपलं थिअरी लेक्चर आहे ना तेव्हा थिअरीच्या नोटबुक मध्येच रिलेटेड सगळ्या गोष्टी लिहायच्या. ही स्लाइड लिहित बसू नका, याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू नका, कारण लेक्चर झाल्यानंतर ही पीपीटी मी तुमच्या बरोबर शेअर करते. मी जे जे सांगेल तेवढंच फक्त यातलं नोट डाऊन करायचं रिमार्केबल. सो आता मी जेव्हा एक्सप्लेन करते आहे तेव्हा एक्सप्लेनेशन कडे लक्ष ठेवा. जेव्हा मी लिहायला सांगेल तेव्हा लिहून घ्या. इट मे बी रिटन or spoken, non-verbal, pictorial or graphic. आपण कधी कधी लिहून म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया वापरून, जसं तुम्ही व्हॉट्सअपवर टेक्स्ट करता, दिस इज ऑल्सो अ काइंड ऑफ कम्युनिकेशन. स्पोकन म्हणजे बोलून, आपण एकमेकांबरोबर बोलतो, एकमेकांबरोबर चर्चा करतो, दिस इज ऑल्सो अ काइंड ऑफ कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल म्हणजे एकमेकांना खुणा करून. नॉन व्हर्बल म्हणजे विदाउट वर्ड्स, लँग्वेज नाही, फक्त एकमेकांकडे बघून किंवा खून करून किंवा फेशियल एक्सप्रेशन्स वरनं किंवा हातांच्या हालचालींवरनं जेव्हा आपण कम्युनिकेट करतो काही मेसेजेस, दॅट इज नॉन व्हर्बल. देन पिक्टोरियल, ज्या वेगवेगळ्या इमोजीज आपण वापरतो आजकाल मेसेज करण्यासाठी. बोर झालोय, हॅपी, फीलिंग, सॅड, आपण दुसऱ्याला चिडवत असू तर या सगळ्या इमोजीज अ काइंड ऑफ पिक्टोरियल कम्युनिकेशन. पिक्चर्स दाखवून, ग्राफ्स दाखवून, मॅप्स. Graphical communication. Graphic communication is a systematic and scientific type of communication. तुमच्या प्रत्येक एका बुक मध्ये ज्या तुम्हाला फिगर्स दाखवलेल्या असतात किंवा ग्राफ्स, जिओग्राफी मध्ये असलेले मॅप्स, मॅथमॅटिक्स मध्ये असलेले सायंटिफिक फॉर्म्युलेस किंवा पर्टिक्युलर एका कन्सेप्टच्या तुमच्या असलेल्या साईन्स आणि सिम्बल्स, जसं साइन, कॉस, थिटा किंवा ओहम, याचं प्रत्येक पर्टिक्युलर एक सिम्बल असतं. ते सिम्बल्स म्हणजे ग्राफिकल कम्युनिकेशन. किंवा तुम्हाला आता इथे इंजिनिअरिंग मध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग किंवा इंजिनिअरिंग ग्राफिक्सचे जे काही सब्जेक्ट असतील, दॅट इज अ काइंड ऑफ ग्राफिकल कम्युनिकेशन. ठीक आहे. तो जेव्हा या सगळ्या अस्त्रांचा वापर करून आपण दुसऱ्यांपर्यंत हे पोहोचवतो की आपल्याला नक्की काय म्हणायचंय, दॅट इज व्हॉट कम्युनिकेशन. माझा आवाज येत नाहीये का तुम्हाला?
येतोय मॅम मॅम. येतोय मॅम. येतोय मॅम. Sound is audible, ma'am. अननेसेसरी मेसेजेस टाईप करू नका. नाव एवढी कन्सेप्ट सगळ्यांना कळाली की कम्युनिकेशन लिखित स्वरूपात असू शकतं, मीन्स इट कॅन बी इन अ रिटन फॉर्म, इट कॅन बी स्पोकन द वे आय एम गेटिंग communicated with you. It can be non-verbal. That means that without use of language. It can be in pictorial forms. Pictorials in the sense right now you can assume that the emojis or emojicons that you are sending, that is also a kind of a pictorial communication, and then comes graphical communication, which is more scientific, more accurate as compared to other forms of communication. Okay, so this is the variety, weapon or medias that you are using for the sake of getting communicated. ही variety आहे की ज्यातनं तुम्ही दुसऱ्यांपर्यंत If my slide is visible, Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. excellent. Yes, ma'am. Now this is, you can say, the basics behind communication. Now the origin of the word communication we are going to see. कुठून आला हा word? The word communication is derived from the Latin word. इंग्लिश लँग्वेज मध्ये एक टिप तुम्हाला मी सांगते की मॅक्सिमम वर्ड्स जे आहेत ते दुसऱ्या लँग्वेज मधनं डिराइव्ड आहेत. It is from Latin origin. So it depends upon on which language we actually getting. Just a minute. I'm having a disturbance. Let me clear that. Okay, I'm sharing my screen once again with you. Sorry for the disturbance. So generally these words are derived words. That's why English is called as derivative language. It's derived from the Latin word communicare or communico, which means to share. कम्युनिकेअर किंवा कम्युनिको या शब्दापासून डिराइव्ह झाली आहे, ज्याचा अर्थ आहे टू शेअर. नाउ if you look at the very first explanation that I have given regarding what exactly you mean when you communicate with other, तुम्ही जेव्हा तुमच्या मित्रमैत्रिणींशी, फॅमिली मेंबर्सशी कम्युनिकेट करता त्यावेळेला तुमची बेसिक रिक्वायरमेंट काय असते? टू शेअर. So basically the word itself means, communicare or communico itself means that share. Okay, so communication या वर्डचा अर्थच टू शेअर आहे. आणि आपण प्रत्येक एक ह्युमन बिईंग जेव्हा कम्युनिकेट करतो त्यावेळेला आपलं इंटेन्शन शेअरिंग हे असतं. ओके, नाउ देअर आर द 3 स्टेप्स और 3 डेफिनेशन्स दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन आवर टुडेज लेक्चर. थोडा वेळ जाईल डिस्कशन मध्ये, परंतु या डेफिनेशन्स कळल्यानंतर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल कसं आहे किंवा स्किलफुली तुमच्या लाईफमध्ये कशा पद्धतीने त्याला इन्व्हॉल्व्ह करायचं या गोष्टी कळायला लागतात किंवा या गोष्टी समजायला अडचण राहत नाही. त्यामुळे टाइप्स, कंपोनंट्स किंवा जे काही तुमचे बॅरियर्स आहेत यातला कुठलाही पॉइंट जर का तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर यू हॅव टू फोकस ऑन दिस टॉपिक, दॅट इज definition of communication. So are you ready for definitions of communication? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, yes, ma'am. Yes, ma'am. First definition that is going to share.
Communication is the sharing of information, facts, feelings from one person to another. बेसिक कम्युनिकेशनची डेफिनेशन आहे. कम्युनिकेशन ही शेअरिंग आहे. कशाबद्दलची? इन्फॉर्मेशनची म्हणजे माहितीची, फॅक्ट्स म्हणजे वस्तुस्थितीची, फिलिंग्स म्हणजे तुमच्या भावनांची. ही कोणापासून? एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे शेअर होणं. नाउ दिस इज बेसिक रिक्वायरमेंट ऑफ आर ह्युमन बेसिक नीड. आपण बिंग ह्युमन बिंग, आपली सगळ्यांची ही एक बेसिक गरज आहे. आपण शेअर केल्याशिवाय किंवा एकमेकांशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही. आपल्याला एखादी गोष्ट कळल्याबरोबर फ्रॅक्शन ऑफ सेकंड वी विश टू गेट इट कम्युनिकेटेड टू अदर. आपल्याला एखादी गोष्ट कळाली, एखादं गॉसिप कळालं, आपल्याला असं वाटतं की कधी आपण आपल्या मित्रमैत्रिणींना गाठतो आणि त्यांना सांगतो. आपल्या जीवनात एखादा आनंदी प्रसंग घडला, वी विश टू गेट शेअर्ड. दुःख असेल, फ्रस्ट्रेशन असेल, काही प्रॉब्लेम असेल, वी विश टू गेट शेअर अँड इट्स क्वाईट ऑब्वियस अँड क्वाईट नॉर्मल. का? कारण की ही पण आपली एक बेसिक गरज आहे. परंतु प्रत्येक वेळेला जर का आपण कम्युनिकेशन मध्ये शेअरिंग पार्ट जर का शोधत राहिलो तर आपली ग्रोथ थांबते. वी कॅनॉट ग्रो, वी कॅनॉट डेव्हलप और वी कॅनॉट आयडेंटिफाय कम्युनिकेशन ऍज बीइंग अ स्किल. डबल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये सगळ्यांनी पहिली डेफिनेशन जी आहे कम्युनिकेशनची ती लिहायला घ्यायची आहे. Put the double inverted commas the way I have given over here and start write down this first definition of communication. Communication is screen visible नाहीये माझी? आहे माहिती. We write Visible in आहे. this and Visible theory आहे. notebook. गीताने टॉपिक टाकायचंय का? डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन असं टाका ना, टॉपिक टाका. फक्त पहिली डेफिनेशन लिहा, पुढच्या डेफिनेशन लिहायच्या पाठीमागे धावू नका. कम्युनिकेशन इज द, स्क्रीन कडे बघून लिहिलं तरी चालेल, पर्सन टू अनदर पर्सन. हे लिहून झालं की मला कन्वे करा. मॅम डन. ओके, सगळ्यांचं लिहून होऊन द्या. 1-2 मिनिटं वेट करू आपण. No, miss. नाव आतापर्यंत तुमचं कम्युनिकेशन कडनं अशी रिक्वायरमेंट असू शकते की टिल नाव यू हॅव डन ओनली शेअरिंग पार्ट. इट इज शेअरिंग कॅन बी अबाउट इन्फॉर्मेशन लाईक तुमचे सब्जेक्ट, तुमच्या डिफिकल्टीज, तुम्हाला असलेल्या अडचणी, हा पार्ट तुम्ही शेअर केलेला असेल आतापर्यंत. बट नाव ऑनवर्ड्स your approach with the communication must change, must get mature day by day. म्हणून दुसरी डेफिनेशन जर का आपण कम्युनिकेशनची बघितली तर ती WH न्यूमन, जे की फेमस सायकोलॉजिस्ट आहे आणि सोशिओलॉजिस्ट आहे, ज्यांनी मानवी बिहेवियर वरती अभ्यास केलेला आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की कम्युनिकेशन कॅन नॉट बी लिमिटेड ओनली विथ द शेअरिंग पार्ट. The more you will limit your communication, your growth comes to an end or somewhere it becomes static. जिथे तुम्ही कम्युनिकेशन सोबत शेअरिंग पुरताच मर्यादित राहतात, तिथे तुमची ऍज अ पर्सन, ऍज अ प्रोफेशनल पर्सन, युअर ग्रोथ स्टॉप्स. दॅट्स वाय you have to look beyond. When you are identifying communication as a skill, you cannot limit it till you are sharing part. जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन डेव्हलपमेंट साठी, ग्रोथ साठी बघतायत, त्यावेळेला तुम्ही कम्युनिकेशनला फक्त शेअरिंग म्हणून लिमिट करू शकत नाही. So he has introduced a new concept, or you can say the another definition of communication. And he has also stated that की व्यक्ती बदलले, जागा बदलली, त्या व्यक्तीबरोबर रिलेशन बदललं की तुमचं कम्युनिकेशनची रिक्वायरमेंट जी ती बदलली पाहिजे. कम्युनिकेशनची डेफिनेशन सुद्धा
त्यासोबत बदलणार. That's why he has introduced definition of communication as being communication is an exchange of facts, ideas, opinion, or emotions by two or more persons. What is the difference between sharing and exchange? तुमच्यापैकी कोणी एकाने मला सांगितलं तर बरं होईल. काय फरक आहे शेअरिंग आणि एक्सचेंज मध्ये? मॅम शेअरिंग म्हणजे आपण एखादी गोष्ट एखाद्याला शेअर करणे आणि एक्सचेंज म्हणजे ती गोष्ट एखादी गोष्ट जर घेतली असेल ती बदलून घेणे. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. जर का येस, अदला बदल करणे. जर का तुम्ही घेता आहेत तर तुम्ही तुमच्याकडचं नॉलेज, तुमचे आयडियाज, तुमचे ओपिनियन्स दिले सुद्धा पाहिजे, जे की शेअरिंग प्रोसेस मध्ये होत नाही. समजा फॉर एक्झाम्पल, इफ यू आर अबाउट टू टेल समवन समथिंग, तुम्ही तुमच्या फिलिंग्स एखाद्या बरोबर सांगताय, यू गो ऑन टॉकिंग, मला असं वाटतं, मला असं होतं. दॅट टाइम यू आर लिस्ट बॉदर्ड की दुसऱ्याला काय वाटतं, किंवा तो जर काही सजेशन्स देत असेल तर ते आपण ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. मग नेहमी जर का तुम्ही बोलत राहिले आणि दुसऱ्याला जर का तुम्ही ऐकलं नाही तर तुमची नॉलेजच्या बाबतीत, फिलिंग्सच्या बाबतीत किंवा मॅच्युरिटीच्या बाबतीमध्ये ग्रोथ होऊ शकत नाही. सो वेन यू बिकम मॅच्युअर, जसं तुम्ही लहान होते, तुम्हाला भाषा खूप जास्त येत नव्हती, त्यावेळेला शेअर करत राहिले की मला हे हवंय, ते नकोय, मला आता राग आला, मला आता असं वाटतंय, तसं वाटतंय, यापर्यंत तुमचा अप्रोच ऑल राईट. बट नाउ when you are developing as a human, when you are getting matured, now you must start exchange of facts, खऱ्या गोष्टी, your ideas. You must have your own ideas. आयडियाज जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आयडियाज ज्या आहेत त्या दुसऱ्याच्या कुणाच्या ऐकून नाही, दुसऱ्याच्या कुणाच्या ऐकल्यानंतर एक्सक्यूज मी, तुम्ही तुमचं स्वतःच कॉन्क्रीट एक जे काही बनवतात त्याला आपण आयडियाज म्हणतो. So you must exchange your ideas, your opinions or emotion. तुम्ही दुसऱ्यांकडे द्यायचे आणि दुसऱ्यांना स्कोप द्यायचा की ते तुमच्याकडे येतील आणि स्वतः बोलतील. वन साइडेड कम्युनिकेशन इज ऑलवेज डेंजरस. फक्त एकच जण बोलतो आणि बाकीच्यांना जर का फक्त ऐकावं लागत असेल तर यू फील सप्रेस्ड, यू फील बर्डन. समोरचा सांगतो आणि आपल्याला ऐकावंच लागतं, तिथे ग्रोथ नाही होणार. एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण, गिव्ह अँड टेक. इफ समवन इज गिव्हिंग टू यू, यू आर सपोज टू टेक, अँड इफ यू आर टेकिंग, यू हॅव फुल राईट टू गिव्ह. जर का तुम्ही समोरच्याकडनं त्याचं शांततेने ऐकून घेताय तर मग वेळ मिळाल्यावरती तुम्हाला सुद्धा बोलायचंय. दिस इज व्हॉट W.H. Newman has stated, and it is proved that this is very important definition or very important attitude as far as understanding communication is concerned. शेअरिंग पुरता लिमिट जर का तुम्ही एखाद्या कम्युनिकेशन मध्ये करत असाल स्वतःला, तर टू मच कम्युनिकेशन स्पॉइल्स द रिलेशन. खूप जास्त बोलत असाल एखाद्या रिलेशन मध्ये तर रिलेशन स्पॉइल होतं. तुम्ही एकच व्यक्ती बोलतोय आणि दुसरा नुसताच ऐकतोय, स्पॉइल्स द रिलेशन. समजा घरामध्ये फॉर एक्झाम्पल, घरामध्ये फॅमिलीमध्ये जर का घरातले वरिष्ठ लोक लहानांचं ऐकून न घेता फक्त सूचनांचा भडीमार त्यांच्यावरती करत असतील तर त्या सूचनांची वर्थ राहत नाही. काय म्हणतो आपण, खूप चांगलं जरी म्हणत असले तरी सारखं तेच तेच सांगत राहतात, काय कटकट आहे. डू वी व्हॅल्यू, करतो का आपण किंमत करतो? No. Where we lose the worth No, ma'am. of that communication. Why do we lose the worth? Because we get irritated as we do not have scope to exchange our feelings. मला आता हे नाही आवडत आहे, हे जेव्हा सांगायची वेळ आणि स्कोप मिळतो, this communication we can call it as being a healthy one. That's why it's very essential that there must be an exchange. So write down the second definition of communication. Hope you have understood it. सगळ्यांना समजलंय. शेअरिंग पार्ट हे संपवायचा आणि पार्ट हे सुरू करायचं. ओके, राईट डाऊन along with the name of the scientist also. Communication is an exchange of
फॅक्ट्स, आयडियाज, कॉमा टाकायचा आहे सगळ्या ठिकाणी. स्पेलिंगचा प्रॉब्लेम असेल तर स्क्रीनकडे बघून लिहा. नाव द वर्ड बाय 2 or more person. दोनच व्यक्ती सेकंड लिहायचे ना? हा? सेकंड डेफिनेशन लिहायचे ना? हा, सेकंड डेफिनेशनच लिहायची ना. डन मॅम. डन. ओके. W.H. न्यूमन नाव लिहिलं. येस मॅम. झालं मिस लिहून. Okay. Can we go towards the third one? येस. Okay. ओके मॅम, डन. Now Peter Liddell, again the psychiatrist who has stated the another point of view as far as understanding communication is concerned. Now he is of the view, and म्यूट करून बोला ना दादा तुम्ही एकमेकांशी. म्यूट करा बरं तुमचं. कम्युनिकेशन इज द प्रोसेस ना. आता एखाद्या गोष्टीला जेव्हा आपण प्रोसेस म्हणून हाक मारतो किंवा प्रोसेस म्हणतो त्यावेळेला त्यात दोन गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात. एक म्हणजे प्लॅनिंग, सिस्टमॅटिक प्लॅनिंग अँड ऑनेस्ट कॉन्ट्रीब्युशन. आपलं स्वतःच त्याच्यामध्ये असलेलं कॉन्ट्रीब्युशन जे ऑनेस्ट असलं पाहिजे, प्रामाणिक. तो कम्युनिकेशनला फक्त शेअरिंग आणि एक्सचेंज पुरता मर्यादित न करता कम्युनिकेशनला प्रोसेस म्हणून आयडेंटिफाय केलं पाहिजे. बाय विच information is transmitted. Now the word transmission means, have you ever come across this word transmission? The To idea is, transfer. yes. To transfer. Synonym है का transfer ला transmission? Can anyone answer me? The word is synonym. समानार्थी शब्द है ट्रान्सफर आणि ट्रान्समिशन. नो मॅम. Oh, ma'am. हो. नो मॅम. It's not synonym. To transfer doesn't mean transmit. See, transmission ही अशी प्रोसेस आहे की ओरिजिन म्हणजे उगम स्थान आणि डेस्टिनेशन किंवा टार्गेट ग्रुप जे आहे त्याच्यापर्यंत येण्यासाठी मध्ये काही लोक जे की टार्गेट्स असतात, एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे आणि चौथा फायनल टार्गेट ग्रुप पर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवतो. जेव्हा इन्फॉर्मेशन एका सोर्स कडून लास्ट डेस्टिनेशन टार्गेट पॉइंट कडे जेव्हा येते तेव्हा तिच्यामध्ये काही लोक इन्व्हॉल्ड असतात. स्टेप बाय स्टेप जेव्हा ती गोष्ट एका सोर्स कडून दुसऱ्या सोर्स कडे येते त्याला प्रोसेस ऑफ ट्रान्समिशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल देते मी तुम्हाला. जर का नाही कळालं तर आणखीन ट्रान्समिशनचा अर्थ मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. जसं की बुक लिहिणारे जे असतात. For example, on communication skill, the book writer is someone else who have written the book and who have stated the concepts. तो व्यक्ती तुम्हाला येऊन शिकवणार आहे का? ज्याने पुस्तक लिहिलं तो. Now what No, do ma'am. we happen? Origin. ज्याने पुस्तक लिहिलं, ज्याने संशोधन केलं म्हणजे ओरिजिन म्हणजे उगम स्थान त्या माहितीचं. आणि तुम्ही आहात त्याचे टार्गेट ग्रुप. मध्ये कोण आहे? Teacher. आम्ही तशी आणि तशीच्या तशी ती. We are not allowed to add or delete something from the information that we are going to share with you. अलाउड आहे का आम्हाला? की मला असं वाटलं की कम्युनिकेशनची डेफिनेशन अशी न सांगता अशी सांगावी. We cannot make any changes. This is what transmission means. जसं इलेक्ट्रिसिटीचं ट्रान्समिशन होतं. इलेक्ट्रिसिटीचं जर का तुम्ही ऐकलं असेल एका डिपार्टमेंटचं नाव ट्रान्समिशन असं आहे. इलेक्ट्रिसिटी कशी ट्रान्समिट होते? एका पोलवरून दुसऱ्या पोलवर, दुसऱ्या पोलवरून तिसऱ्या पोलवर, मग सबस्टेशनला, मग सबस्टेशनवरनं फायनल डेस्टिनेशन म्हणजे कस्टमरला.
Same thing is applicable as far as collection of knowledge is concerned, as far as getting communicated is concerned. की originator किंवा जे लोक उगमस्थान असतात, मूळ स्रोत असतात माहितीचे, ते वेगळे असतात. ते त्यांची माहिती दुसऱ्या ग्रुपला, दुसरा ग्रुप तिसऱ्या ग्रुपला, तिसरा ग्रुप टार्गेट ग्रुपला पोहोचवतो. So the information is transmitted between individuals, अनेक व्यक्तिमत्व, organizations, मोठ्या मोठ्या संस्था, so that कशासाठी an understanding समजेल असं रिस्पॉन्स रिझल्ट, आणि मग त्या अंडरस्टँडिंगला तुम्ही रिस्पॉन्ड कराल ऍज अ रिझल्ट. हाऊ यू आर गोइंग टू रिस्पॉन्ड? फॉर एक्झाम्पल, right now I'm teaching you the content of communication skill. This is my transmission, because I have not invented the information that I am transmitting to you. I am not originator. I am just a transmitter. त्यांनी लिहिलं तेच्या तेच तसंच्या तसं, विदाउट ऍडिंग और डिलीटिंग बाय माय ओन. ना मी ऍड करणार ना मी डिलीट करणार. सो आय एम अ ट्रान्समीटर. व्हॉट आय एम डुईंग? आय एम गिव्हिंग इट टू यू. नाउ यू आर ट्राइंग टू अंडरस्टँड. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करताय. फॉर व्हॉट सेक? सो दॅट ऍट द टाइम ऑफ द एक्झामिनेशन you will give your response what you have understood from the original concepts. This is pure communication and it can be identified as being a process. आपण प्रोसेस का म्हणतोय? प्रोसेस का म्हणून आयडेंटिफाय करायचं, किंवा ह्याला प्रोसेस कम्युनिकेशनची का म्हणायची? टीचिंग लर्निंग प्रोसेस इज बेसिकली अ प्रोसेस. जिथे टीचर्स, इन नंबर ऑफ टीचर्स आर कमिंग इन फ्रंट ऑफ यू, दे आर गिविंग यू, दे आर डिलिव्हरिंग यू नॉलेज अबाउट द वेरियस सब्जेक्ट्स, टेक्निकल सब्जेक्ट्स, नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स, नॉलेज देतात. दे आर ऑल्सो द ट्रान्समीटर. इथे शेअरिंग पार्ट आहे का? मी आज माझ्या घरातल्या सगळ्या गोष्टी, पर्सनल गोष्टी तुमच्या बरोबर शेअर केल्या, मग तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स माझ्या बरोबर शेअर केले, असं एक तास जर का आपण घालवलात तर हा वेस्टेज ऑफ टाइम असेल. अँड नो बडी इज इंटरेस्टेड. कोणाला इंटरेस्ट वाटणार आहे माझं पर्सनल लाईफ जाणून घ्यायला, किंवा मला काय इंटरेस्ट वाटणार आहे तुमचं पर्सनल लाईफ जाणून घेण्यात? इथे आपलं रिलेशन काय? जस्ट टू डिलिव्हर युअर नॉलेज. Yes, and you need to acquire the knowledge. Here now, no scope to sharing and no scope to exchange. Here, only transmission is going to work. All the communication process where sharing and exchange part ends, transmission part starts. Now, the reason behind or idea behind understanding you or giving you introduction to these three different words as far as communication is concerned is to make you realize की तुम्हाला कळलं पाहिजे कुठलं कम्युनिकेशन शेअरिंग पुरतं मर्यादित ठेवलं पाहिजे, कुठे एक्सचेंज व्हायला पाहिजे आणि कुठे ट्रान्समिशन आणि ऍक्सेप्टन्स, कुठे रिस्पॉन्स दिले पाहिजे. या तीन गोष्टी जेव्हा आपल्याला कम्युनिकेशन बद्दल कळायला लागतात, इट मीन्स दॅट वी हॅव स्टार्टेड आयडेंटिफाईंग कम्युनिकेशन ऍज अ प्रोसेस, अँड देन डेफिनेटली इट इज गोइंग टू हेल्प अस आउट इन आवर फ्युचर लाईफ सिनॅरिओ. मग आपल्याला अशा कम्युनिकेशन कडनं भविष्यात फायदे होतात. रट्टाळ, बोरिंग, कंटाळवाणं हे शब्द आपण युजली जेव्हा आपण श्रोते असतो तेव्हा बोलणाऱ्याबद्दल इझिली वापरतो. पण जेव्हा आपल्याला कळायला लागतं इट्स वर्थ, इट्स व्हॅल्यू दॅट समवन इज ट्रान्समिटिंग अस फॉर मेकिंग द इन्फॉर्मेशन सिम्पल, दॅट टाइम वी स्टार्ट हॅव्हिंग अ सिरियस अप्रोच टुवर्ड्स व्हॉट इज बीइंग शेअर्ड. जेव्हा आपल्याला कळायला लागतं की हे आपल्याला इझी करण्यासाठी आहे, आपल्याला डिफिकल्ट करण्यासाठी नाहीये. स्क्रीन दिसत नाहीये का तुम्हाला? मॅम दिसतंय मॅम. क्लिअर दिसते मॅम. ओके. क्लिअर आहे मॅम, दिसते. जेव्हा आपल्याला कळायला लागतं की कम्युनिकेशन मध्ये आपली ग्रोथ जी आहे किंवा आपली डेव्हलपमेंट जी आहे ती ट्रान्समिशन पार्टने जास्त आहे, त्यावेळेला साहजिक आपला अप्रोच जो आहे कम्युनिकेशन करतीचा तो बदलतो. Now, why the teachers are appointed? बुक्स होते, ओरिजिनेटर होते आणि टार्गेट ग्रुप दोन्ही अवेलेबल आहेत, बरोबर ना? तुम्ही यू कॅन रीड द बुक्स अँड यू कॅन अंडरस्टँड बाय युअर ओन.
किती सिंपल गोष्ट होती. सगळ्यांना रीडिंग येत आहे. 10वी पास झालेल्या मुलांना रीडिंग येत नाही असं आहे का? 10वी काय 12वी पास झालेल्या मुलांना येतं, 12वी काय त्यानंतर ग्रॅज्युएशन, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन रीडिंग येत आहे. म्हणजे सोर्स जो आहे उगमस्थान माहितीचं ते उगमस्थान अवेलेबल आहे आणि टार्गेट ग्रुप म्हणजे विद्यार्थी ते एकमेकांना डायरेक्टली भेटू शकतात. ट्रान्समीटर्सची गरज काय? का बरं आम्ही लेक्चरर्स अपॉइंट केले? कशासाठी? तुम्हाला तुमचा पण वेळ द्यावा लागतोय. तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार तुम्हाला गोष्टी शिकून घेता येत नाहीयेत. आमच्या वेळेनुसार तुम्हाला स्वतःला ऍडजस्ट करावं लागतंय. 1 तास तुम्हाला टीचर्स लोकांना बिअर करावं लागतंय. व्हॉट द रिझन बिहाइंड दिस? कशासाठी हे कम्युनिकेशन? For make simple it. फॉर मेकिंग इट सिम्पल. बरोबर. अजून To get more information. टू गेट मोर इन्फॉर्मेशन. अजून To get information in easier way. ओके टू गेट द इन्फॉर्मेशन इन इझी वे. अजून मॅम सगळ्या म्हणजे टीचरांना माहिती असतं ना कोणता मुलगा कसा आहे, तर मग ते त्याच्या ह्याच्याने त्याला शिकवतील ना, म्हणजे त्याला पण कळायला पाहिजे असं. बरोबर. अजून To make us understand it better. ओके अंडरस्टँडिंग बेटर व्हायला पाहिजे म्हणून. अजून मॅम टीचर आणि स्टुडंट मध्ये कम्युनिकेशन चांगलं राहतं म्हणून. पण टीचर्सच काय बेसिकली त्यांच्यात कम्युनिकेशन राहावंच कशासाठी? नुसतेच बुक्स देऊन टाकले असते. ओके. अजून Knowledge. किती गोष्टी माहिती हॅलो आहेत? मिस, मला ती स्क्रीन दिसत नाही तुमची. आता दिसते? सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम आहे का? No ma'am, this No, ma'am. No, ma'am. No, ma'am. दिसते. This मग कुणाला एकाला प्रॉब्लेम असेल तर इट माइट बी नेटवर्क प्रॉब्लेम ॲट युअर एंड. काही प्रॉब्लेम. नेटवर्क प्रॉब्लेम दिसते मिस, आता दिसते. ओके. इन केस असं झालं की सगळ्यांना दिसते आणि आपल्याला दिसत नाहीये, तर मग लक्षात ठेवायचं की आपल्या एंडला काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्या केसमध्ये मीटिंग लीव्ह करायची आणि परत एकदा जॉईन करायची. ठीक आहे. म्हणजे मग हा प्रॉब्लेम राहत नाही. इन केस यू विल हॅव एनी. ओके. आय एम कमिंग बॅक टू द क्वेश्चन की ट्रान्समीटर्सची गरज काय आहे. नो डाऊट तुम्ही जे आता मला एवढी उत्तरं दिली की इझी होऊन जातं, ट्रान्समीटर चांगले असतात, कम्युनिकेशन चांगलं असतं, टीचर्स लोकांना माहिती असतं की कुठला विद्यार्थी वीक आहे, कुठला स्ट्रॉंग आहे आणि त्या दृष्टीने मग ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. किती अप्रोचेस तुम्हाला माहिती आहेत की टीचर्स का अपॉइंटेड आहेत? तरी नेक्स्ट क्वेश्चन आहे माझा. या कम्युनिकेशन साठी उत्सुक लोक किती असतात की अरे 9 वाजले, चला आज लेक्चर आहे, मला काहीतरी महत्वाचं शिकायला मिळणार आहे, आय मस्ट जॉईन दिस लेक्चर. हाऊ मेनी ऑफ यू आर इगर? किती इगर असतात? इगर जर का रेशो बघितला तर फार कमी असतो. आता तुम्ही काय झालंय की 10वी पासून 10वीचा अभ्यास संपून फार दिवस झालेत, त्यामुळे तुम्हाला आता काहीतरी नवीन शिकून घ्यायचंय. पण जेव्हा हे रुटीन पडतं त्यावेळेला आपल्याला बोर्डम होतं. लेक्चर्स चालू असताना 1 तासाच्या कालावधीमध्ये आपण इतर ऍक्टिव्हिटीज करत राहतो. ओके नाही? ह्या आता इथून पुढे करू नये यासाठी तुम्हाला कम्युनिकेशनची ही डेफिनेशन इंट्रोड्यूस केलेली आहे. नाउ दिस इज अ टाइम that you must stop sharing, you must stop exchange and start looking it as being a transmission process because हे practical field आहे. इथे जे नॉलेज तुम्हाला मिळणार आहे ड्युरिंग 3 years, you have to give the responses not only by writing paper. तुम्ही पेपर लिहिले आणि तुमचा टेक्निकल नॉलेजशी संपर्क संपला असं होणार नाही. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली काम करायला सुरुवात करणार आहात तेव्हा हे नॉलेज वारंवार तुमच्या समोर येणार आहे. कारण तुमचे जॉब्स जे आहेत ते याच टेक्निकल नॉलेज किंवा याच बेसिक कन्सेप्ट वरती अवलंबून असणार. सो असं नाही होणार की हा सब्जेक्ट शिकला आणि संपला. याचे जे रिस्पॉन्सेस आहेत ते आयुष्यभर ऍज अ रिझल्ट येणार आहे. सो नाऊ वॉट एव्हर यू आर गोइंग टू सो ओव्हर हिअर विथ युअर कम्युनिकेशन टेक्निक्स, that is going to write in your future.
म्हणून कम्युनिकेशनचं महत्व तुम्हाला अर्ली स्टेजला टेक्निकल लाईफ सुरू झाल्यानंतर सांगितलं गेलं की इथे प्रत्येक एक गोष्ट तुम्ही बुक मध्ये बघून स्वतः जर का प्रिपेअर करायला लागले तर इट विल किल युअर टाइम अँड यू विल नॉट गेट द डिझायर्ड रिझल्ट दॅट यू विल नॉट बी एबल टू अंडरस्टँड एव्हरीथिंग बाय युअर ओन. म्हणून इथे तुमच्या समोर जी थर्ड डेफिनेशन म्हणजे जे ट्रान्समिशन होणार आहे ते तुम्हाला फार थररली ऐकायचं आहे. इथे कुठल्याच भावना येऊ द्यायच्या नाही आणि इथे एक्सचेंज पण फारसं करायचं. दॅट डझंट मीन की तुम्ही तुमचे डाऊट्स विचारायचे नाही, बट इट इट सेल्फ मीन्स दॅट यू हॅव टू बी व्हेरी अटेंटिव्ह बिकॉज being listener, being students, your responsibility is to give response as a result. तुम्हाला पुढे भविष्यात रिस्पॉन्सेस द्यायचे आहे. या 3 डेफिनेशन म्हणजे हे 3 वर्ड्स जर का तुम्ही समजून घेतले असतील, शेअरिंग, एक्सचेंज आणि ट्रान्समिशन, तर तुमच्या लक्षात येईल की हे 3 वर्ड्स कम्युनिकेशनचा गाभा आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याच प्रकारचं कम्युनिकेशन करायची गरज नाही. But according to situation and according to the person to whom you are getting communicated, you must identify की मी आता शेअर करू, की ट्रान्समिट करू, की एक्सचेंज करू. ज्याला या 3 गोष्टी कळाल्या त्याचं कम्युनिकेशन डेव्हलप व्हायला सुरुवात होते. And in whatever 3 concepts you are involved in, whether you are involved in your sharing part, whether you are involved in exchange part or transmission part, being human or being listener, you have to give your 100% best. 100% स्वतःचं बेस्ट देण्याचा प्रयत्न या प्रोसेस मधनं तुम्हाला करायचा आहे. एवढ्या 3 डेफिनेशन, इथे आलेले शब्द, एवढी पीपीटी जरी तुम्हाला कळाली असेल तर पुढे प्रोसेस कळायला, टाइप्स कळायला तुम्हाला अडचणी येणार नाही. हे 3 गोष्टी आणि ह्या 3 डेफिनेशन कळाल्यात सर्वांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. If you have Yes, ma'am. Yes, ma'am. तिसरी डेफिनेशन जी आहे Yes, ती सर्वांनी लिहून घ्यायची आहे. उद्याच्या लेक्चरला आपण कंपोनेंट्स बघणार आहोत कम्युनिकेशनचे, जे की या 3 डेफिनेशन पार्टशी रिलेटेड असणार आहे. सो मी तुम्हाला लिंकअप करेल, डेफिनेशन पार्ट विचारेल, त्यामुळे सर्वांनी जे ज्या दिवशी होईल ते तेवढा, मग एवढाच अभ्यास करायचा का? हो, आजच्यासाठी मी तुम्हाला एकदम खूप काही देऊ शकत नाही. आज एवढ्या 3 बेसिक गोष्टी कळून गेल्या की मग पुढचं जे काही आपली बिल्डिंग आहे, फाउंडेशन स्ट्रॉंग असलं की बिल्डिंग चांगली उभी राहते. म्हणून आपण आता डेफिनेशन पार्टने आपलं फाउंडेशन जे आहे ते स्ट्रॉंग केलं, मजबूत केलं. नवीन कन्सेप्ट जे आहेत, स्पीडअप जे आहे ते मी पुढच्या थिअरी लेक्चर पासून करेल. ओके, सो टुडे वी विल स्टॉप ओव्हर हिअर. आय शेअर द पीपीटी वन्स आय कम्प्लीट द टॉपिक. बट मीनवाईल जे मी तुम्हाला नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवायला लावते आहे ते तुम्हाला तुमच्या घरच्या अभ्यासासाठी देते आहे. ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर. हॅव अ नाईस डे अहेड and thank you very much. बाय मॅम. Hello. Bye, ma'am. मॅम उद्या पण लेक्चर आहे 9 वाजता. Bye, ma'am. Thank you, ma'am. Bye, ma'am. Yes, उद्या 9 वाजता लेक्चर असणार आहे, ते जॉईन करायला विसरू नका. ओके, हो मॅम. Hello, ma'am. हो मॅम. येस, Yes, बोला. ma'am. Excuse me, ma'am. डेफिनेशन कोणती आहे? काय? थर्ड डेफिनेशन, तिसरी डेफिनेशन कोणती? तिसरी डेफिनेशन, Start. communication is the process by which information is transmitted between individuals and organizations so that an understanding response result. Excuse me, ma'am. Yes, Ma'am, from these 3 definitions, which one is the precise one? Means both of the definitions is written by two psychologists. So which one is precise? Or shall we combine and write it? no, you are not supposed to combine it. In tomorrow's lectures, actually I am going to throw light on मग बरोबर आहे किंवा Okay, यापैकी ma'am. कुठली डेफिनेशन जी आहे ती बरोबर असणार आहे. याच गोष्टीवर आपण उद्या डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. Okay, ma'am. And the first one is written by whom? Means is it a general one? It is a big and it is a general one. Okay, ma'am. Thank you, ma'am. Okay. बाय मॅम. Yes, bye. Thank you, ma'am.
स्क्रीन रिस्पॉन्स देणं पडतो.